नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। तर आज खूप सकाळी म्हणजे मला असं वाटतंय खूपच लवकर आहे हे, आणि कधी पोस्ट मला वाटतंय 7 पर्यंत हा व्हिडिओ पोस्ट होईल, म्हणजे खूप लवकर करायला लागले। तर हा व्हिडिओ करायच्या पाठीमागं का तर उठल्या मी आधी व्हिडिओ करायला लागले। हा व्हिडिओ करायच्या पाठीमागं हे कारण आहे की ज्या पण वेळी तुम्ही मला अनुभव शेअर करताय किंवा अनुभव सांगताय त्या वेळेला तुम्ही खरंच ते अनुभव शेअर करायचे आहेत किंवा नाही हे स्वतः आधी कन्फर्म करून मग माझ्यापर्यंत अनुभव पोचवा। का तर तुम्ही अनुभव सांगणार, मी जसेच्या तसे कुठल्याही शब्दांमध्ये फेरफार न करता, आणि काही गोष्टी मी स्वतः 2-2, 3-3 वेळा, 4-4 वेळा तुमचे अनुभव आधी ऐकता आणि मग एखादा अनुभव तयार करता। का तर ज्यावेळेला एखादी लेडीज मला फोन करतात, कुणी लेडीज असू देत, बंधू असू देत, भगिनी असू देत, अजून बंधूंचे मला फोन आलेले नाहीत, मी खरं सांगते। भगिनी ज्यांनी आतापर्यंत फोन केला आहे, ज्यांनी फोन केला त्यांना माहिती आहे की किती वेळ आपलं बोलणं होतं आहे, बोलणं खूप जास्त वेळ होतं आहे, आणि मग त्यातून अनुभव काढून मग मला जसं तुम्ही बोललाय तसंच्या तसं नाही मला हे करता येत। काय बोलायचं, कसं बोलायचं, कुठल्या गोष्टी कशा पद्धतीने शेअर करायच्या हे सगळं विचार करून, बरं यातली कुठली गोष्ट पर्सनल सांगितलेली आहे, तुम्ही एखाद्या वेळेस सांगितलेलं नसलं की हे शेअर करा म्हणून, तरी मी म्हणजे शेअर करू नका म्हणून, तरी मी विचार करता की बाबा ही गोष्ट शेअर नाही करायला पाहिजे, का तर ही थोडी पर्सनल आहे, तर ही करू का नको, असं करून मी सगळे व्यवस्थित विचार करून तो व्हिडिओ पोस्ट करत असता। तर तो व्हिडिओ पोस्ट करायला तुमच्यापर्यंत ज्या वेळेला येतोय, तो व्हिडिओ पोस्ट करताना मला तो अनुभव मी एकदा ऐकता असं नाही, 3-4 वेळा, 5 वेळा कधी व्हिडिओ ऐकता, आणि त्याच्यानंतर त्याच्यावर कशा पद्धतीने पोस्ट करायचा, मग तो एडिटिंग करायचा, ते बोलणं व्यवस्थित होते का नाही, एक वेळेला एक व्हिडिओ तयार करायला, म्हणजे नुसता तयार करायला 2-2 तास जातात, आणि त्याच्यानंतर एडिटिंग वगैरे, आणि त्याच्या आधी ते व्हिडिओ ऐकणं, ते कसं हे करायचं त्याच्यात वेगळा हे वेळ जातो। एक पूर्ण आपण जॉबचा वेळ असतोय तेवढा वेळ जातोय, त्यामुळे एक व्हिडिओ मी खूप आधी तयार करून ते खूप नंतर पोस्ट होतात, तुम्हाला माहिती आहे हे। तर ह्या ज्या गोष्टी आहेत, खूप वेळात वेळ काढून ह्या गोष्टी मी करत असते, हे माझं झालं। दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या वेळेला व्हिडिओ हे करताय, माझ्यापर्यंत आणताय, तर त्यावेळेला तुम्ही व्हिडिओ आणला आणि समजा मी पोस्ट केला, तर आणि पोस्ट केला आणि नंतर लगेचच त्याला जास्त व्ह्यूज आले, समजा आता तुम्ही बघू शकताय, जर व्ह्यूज बघितले तर एखाद्या व्हिडिओला 1-2 दिवसात 500-600 व्ह्यूज आहेत, 1-2 व्हिडिओला एका दिवसात 400 300-400 व्ह्यूजसुद्धा आहेत। मग जर समजा अचानक तुम्ही फोन केला व्हिडिओ पोस्ट केल्यावर, आणि मी तो फोन रिसीव नाही केला, मी कामात असले, ॲक्च्युली 2 ते 3 या वेळेतच जो नंबर दिलेला आहे, 2 ते 3 या वेळेतच मी फोन उचलता। आणि दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच जणांनी फोन केलेले आहेत, ज्यांनी केले असतील त्यांना माहिती आहे, आत्ता या 2 दिवसात तर बऱ्याच जणांनी फोन केलेले आहेत, पण मी एकही फोन रिसीव नाही केला, एकही कॉल नाही घेतला। का नाही घेतला, का तर जे आधीच्या अनुभव आहेत ते आधी व्यवस्थित होऊ देत, मग दुसरे कॉल रिसीव करता येतील, ह्याच्यासाठी मी आधीचे पण नाही केलेले। अजून हे कालचा एक व्हिडिओ झाला, अजून 2 आहेत, 2 नाही आहेत, 3 आहेत, सॉरी 3 आहेत अजून अनुभव की जे शेअर करायचे आहेत। कालचा धरून हे 4 होते, मग ह्यांचे आधी व्यवस्थित होऊ देत, जे पण आहेत ते अगदी व्यवस्थित लोकांपर्यंत पोहोचू देत, आणि मग पुढचे हे करता येतील। ह्यानं मी कॉलसुद्धा नाही रिसीव केलेले। तर हे जे करायला लागलो आहे आपण, आणि काल मी तुम्हाला दोष देते असं नाही, काहीतरी असतात प्रॉब्लेम की तुम्ही डिलीट करायला सांगितला, कालचा व्हिडिओ मी पोस्ट केला आणि डिलीट करायला सांगितला त्या ताईंनी, हे कारण आहे। तो व्हिडिओ तयार करण्यासाठी तुम्हाला मी खरं सांगते, जर
पहिले खूप लगेचच तो डिलीट झाला. त्यांचं म्हणजे नशीब. का तर मी ज्या वेळेत पोस्ट करता व्हिडिओ त्या वेळेत जर पोस्ट झाला असता तो व्हिडिओ तर मला वाटते की लगेच पटपट व्ह्यूज आले असते. पण मी खूप वेळानं तो व्हिडिओ पोस्ट केला का तर मला तेवढा टाईम नव्हता काल, मी खरं तुम्हाला सांगते. आणि ज्यावेळेला तुम्हाला मी खरं सांगते, ज्या वेळेला तो व्हिडिओ पोस्ट झाला आहे, ज्यांनी मला वाटते 22-23 काहीतरी दरम्यान त्या व्ह्यूज आले होते. ज्यांनी व्हिडिओ पूर्ण ऐकला त्यांनी त्यात ऐकलंसुद्धा असेल की माझ्या घराची बेलसुद्धा वाजलेली आहे त्याच्यात. तो व्हिडिओ करताना मी 2 वेळा उठले, त्याच्यानंतर परत व्हिडिओ कंटिन्यू केला. खूप जास्त गडबडीत मी कामात हे करून मी व्हिडिओ करत असता. तर ही गोष्ट तर आहेच. पण समजा तुम्हाला तो व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर होऊ नये असं वाटत असेल, बरोबर आहे तुमचं. ताई बोलल्यासुद्धा नाहीत माझ्याबरोबर. मिस्टरांकडे फोन दिला त्यांनी आणि ते दादा सॉरी बोलले की व्हिडिओ डिलीट करायला सांगतोय आपण. सॉरी नका म्हणू तुम्ही. आणि मला माहिती आहे तुम्ही ज्या परिस्थितीत आहात किंवा ज्या ह्याच्यामध्ये तुम्ही राहताय, तर तिथं थोडा तुमचं जॉब वगैरे ह्या गोष्टींमुळं तुम्हाला सगळ्या प्रिकॉशन घ्यावं लागतं. तुम्हाला सगळं ते जबाबदारीची कामं आहेत तुम्ही जे करताय ते. ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत. पण होतं आहे असं की समजा जर मी कॉल रिसीव नसता केला, मी मोस्टली रिसीव करतच नाही, पण लकीली म्हणजे खरंच लक म्हणायला लागेल, आईंची कृपाच म्हणावी लागेल तीसुद्धा, की मी लगेच कॉल रिसीव केला तो. का तर समोरच मोबाईल होता तो मोबाईल तर मी जास्त ठेवतच नाही. तो मोबाईल समोरच होता आणि हे केलं, तुमचा फोन आला आणि लकीली मी तो कॉल घेतला म्हणून तो व्हिडिओ लगेच डिलीट झाला. समजा नसताच हे केला आणि एक दिवसाभरात तरी 400 लोकांपर्यंत तरी आराममध्ये तो व्हिडिओ पोचला असता. मग त्यावेळेला खूप जास्त लोकांपर्यंत पोचायला नको म्हणून आपण हे करतोय. तर थोडंसं विचार करा तुम्ही आणि हे करा. सॉरी वगैरे काही म्हणू नका, काही नाही. आणि माझं काय थोडंसं वेळ जाईल, थोडी मेहनत एका दिवसाची जाईल माझी. ते व्ह्यूज वगैरे ह्या गोष्टी थोड्या गौण आहेत, महत्त्वाच्या आहेत, सगळ्यांसाठीच महत्त्वाच्या आहेत ह्या गोष्टी. प्रत्येक यूट्यूबरसाठी महत्त्वाच्या आहेत, आईंच्या भक्तांसाठी महत्त्वाच्या आहेत, सगळ्यांसाठीच महत्त्वाच्या आहेत. पण जर समजा ती गोष्ट शेअर करायची नसेल आणि समजा ती एकदम व्हायरल झाली तर काय करायचं? सांगू शकत नाही आपण कुठली गोष्ट कधी व्हायरल होईल. तर त्यामुळं तुम्ही विचार करा आधी की हे खरंच शेअर करायचं आहे किंवा शेअर करायचं नाही आहे, आणि मग तुम्ही माझ्यापर्यंत पोचवा. आणि ताईंनी व्हिडिओ जर ऐकत असतील तर ताईंना सांगते मी की मनाला फार जास्त लावून घेऊ नका. काही नाही, त्यांना खूप वाईट वाटत होतं की मी सांगितलं, तुम्ही वेळात वेळ काढून केलं. दादा मला म्हटले की ती बोलेना झाल्या, सॉरी म्हणायला लागलं ती, आणि वेळात वेळ काढून तुम्ही करताय. असं काही नाही आहे, ते कामच आहे, आईने दिलेलंच काम आहे. आणि एक यूट्यूबर म्हणून ज्या वेळेला आपण ह्या क्षेत्रात येतोय तर त्यावेळेला जे आपण ठरवलेली गोष्ट आहे तर ते करणं गरजेचंच आहे. असं काय नाही आहे की तुम्ही मला व्हिडिओ सांगितला डिलीट करा. माझासुद्धा एखादा व्हिडिओ समजा काहीतरी चूक झाली तर मला तो डिलीट करावा लागेल, तर असं काही नाही आहे. पण ह्या पण गोष्टी आहेत, तुम्हालासुद्धा त्यातनं काहीतरी तोटा होऊ शकतो जर तुम्हाला शेअर करायचं नसेल तर. मग असं काही नाही आहे, आपण आईंच्या गोष्टी शेअर करतोय तर तोटा होणारच नाही. पण तुम्हाला एक जे भीती किंवा काहीतरी हे वाटतंय तर त्या गोष्टी होऊ नयेत म्हणून तर थोडंसं विचार करा. आणि परत कुणी पण शेअर करताना खरंच कन्फर्म असेल तर माझ्यापर्यंत व्हिडिओ आणा, ही गोष्ट तेवढी करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.